ग्रंथात अध्याय 20व्यात 291 पान क्रमांकावरती आल्या. तर विप्र तुकारामांनाच कर गणेश आश्रमांचा शिष्य तूळ, नित्य पाळी वैदिक धर्माचार भजन कीर्तन व्रत सदा, एकदा गुरु वासनी माध्यान्नास गुरूंच्या धरी चरणास म्हणे लागो मज ध्यास श्रीदत्त सेवेचा. तेव्हा स्वामी म्हणती त्यास जावे त्वरे नरसिंहवाडीस, करावा तेथे एक मास अनुष्ठान सोहळा. म्हणून तो तेथे गेला सेवेत नित्य रंगाला. जाता कृष्णेत स्नानाला कृपा करीती महाराज, किंबहुने विरक्त झाला पुढे त्यागी प्रपंचाला. कृष्णाजी नामे पुत्राला गृहस्थाश्रमी केले, नवगण राजुरीत येऊन करी गजाननाचे दर्शन. श्री गुरु पुढे जाऊन धन्य झालो म्हणे मी. स्वामी म्हणे तुझे वंशात मम कृपे कृपांकित, भक्त होईल भाग्यवंत संतोष देईल सर्वा. तर माझी मानसिकता आहे हा गणेश आश्रम स्वामींचा त्या काळातला जो आशीर्वाद आहे. तर या तुकाराम नांदकरांच्या परंपरेत कृष्णाजी आणि कृष्णाजींचे आमचे कल्याण मामा आणि कल्याण मामांचे चिरंजीव संतोष महाराज हेच या घराला दत्त सेवेचा वारसा देतील असा संकेत या ग्रंथात आहे. स्वामींच्या या पवित्र दरबारात स्वामींच्या चरणी वाङ्मय पुष्प समर्पित आणि माझ्या मामी आजीला गोड काय बोलावं आता. मी तर खूप खुशीत बसण्यासाठी भेटण्यासाठी आलो होतो. माझ्या आईकडनं एवढंच शेवटचं खोड शिल्लक राहिलं होतं. बाकी कोणी माझ्या डोळ्यात मी पाहिले नव्हते. माझी 60 ओलांडून गेलेली आहे, 65 जवळ आली आहे. परंतु मला माझ्या मामी आजीबद्दल खूप आकर्षण होतं, माझ्या आईच्या मामाबद्दल आकर्षण होतं. आता मला माझ्या आईच्या माहेरात तर कोण राहिलं तर ही मावशी हा माझा मामा शिल्लक आहे. आणि तुम्हा सगळ्यांना भेटून मला बरं वाटलं, पण मामी नाही याचा खेद वाटला. स्वामींच्या चरणी माझं वाक्पुष्प समर्पित करून शब्दांना विराम देतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.